हे तैवान पिंक म्हणून. तैवान पीक. आणि तुम्ही एका एकरामध्ये किती फळ झाडं बसली? एका एकरात 1200 फळझाडं बसली. किती बाय किती असेल तरी? हे 9 बाय 2.5 वर लावलेले. ठीक आहे, 9 बाय 2.5. आणि त्यांना तुम्ही सेंद्रिय पद्धतीने किंवा विषमुक्त पद्धतीने जे पिकवलं म्हणतात त्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले सरासरी? आणि आता पूर्ण जवळ पीएसबी केएमबी हा. हेच वापरलं. तेच वापरलं आपण. जसं कृषी विभागाअंतर्गत किंवा मग आपण रावरी विद्यापीठचे ट्रेनिंग घेऊन त्यांनी जैविक पद्धतीचे जे बॅक्टेरिया एनपीके ॲझोट वेक्टर असेल, केएमबी असेल, पीएसबी असेल, त्यानंतर ट्रायकोडर्मा बॅसिलोमायसिस याचा वापर करून त्यांनी चांगल्या पद्धतीने बाग फुलवली. त्यामध्ये त्यांनी जीवामृतचा पण वापर केला चांगल्या पद्धतीने, आणि ज्या पद्धतीने बाग पाहिजे त्यापेक्षा जास्त उत्पादन त्यांनी काढलं. त्यामध्ये त्यांनी असं एक फळमाशीसाठी ते फळ चक्र यू ट्रॅप म्हणते त्याला, सुपर हे पण लावलेलं आहे. त्यामध्ये फळ कशी तयार झाली आणि त्याची गुणवत्ता कशी आणि ते साईज कशी झाली, सहज ते त्यांच्या हाताने एखादं फळ तोडून कशा पद्धतीने फोमशीट मध्ये लावलं ते पण त्यांना दाखवतील. क्वालिटी अशा पद्धतीने त्यांनी फळाची एक जोपासना करून त्यासाठी सुरक्षित म्हणून त्यांनी फोमशीट, त्यानंतर एक कव्हरिंग देऊन त्याच्यामध्ये चांगली गुणवत्ता तयार केली. आणि हा माल एक्सपोर्टला न देता जागेवर ते सांगतात का माझ्याकडे होऊन गिराईक येते आसपासच्या तालुक्यातील खेडेगावातील जे विक्रेते शेतकरी ग्राहक. तुम्हाला सरासरी ह्या आजच्या हंगामामध्ये काय बाजारभाव भेटतो? आता 28-30 रुपये 32 रुपये पर्यंत किलो होतात आता चालू आहे. म्हणजे जागेवर आपण काय हार्वेस्टिंग त्यांची ते हार्वेस्टिंग वगैरे करून घ्यायचे त्यांच्या हाताने. आणि यामध्ये तुम्हाला एका एकरामध्ये सरासरी किती टन तुम्हाला अपेक्षित उत्पन्न यावर्षी? गेल्या वर्षी किती होता आणि यावर्षी किती? आता म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे जून जुलै मध्ये आहे ना आपण 13.5 ते 14 टन काढलेले. आणि त्याच्यातच हा बहार धरलेला आहे. त्याच याच्यामध्ये त्याला जोडून लगेच त्याला बहार धरला. जोडून बहार धरला. आता आपल्याला 5 ते 6 टन आता पण उत्पन्न तेवढं अपेक्षित. हा. त्याच्यात आता 2-1 टन आपलं झालेलं आहे. अजून 3-3.5 टन 4 टनच्या आसपास निघल. अशा पद्धतीने आपण उत्पादन घेत असताना याला खर्च किती होतो सरासरी तुम्हाला एका याच्यासाठी? आतापर्यंत लॉटला किती खर्च आला असेल? म्हणजे आता खताचा, औषधाचा असं? नाही, याला आता ऑर्गॅनिकला आहे ना जास्त खर्च नाही. म्हणजे आता आपण स्वतःच तयार करतो इकडे स्लरी वगैरे शेणखत हे याचं फक्त. आणि खर्च येत नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही जैविक जे कमीत कमी खर्च आहे ते जे आपण जीवाणू वर्धक स्लरी आहे ती पण तयार केली घरी, आणि त्यांनी कंपोस्ट खत वापरलं, नंतर कोंबडी खत वापरलं. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की खर्च एकदम कमी प्रमाणात आला आणि उत्पादन त्यांना पाहिजे तेवढं त्याच्यापेक्षा जास्त मिळालं. आणि खाण्यासाठी व्यापारी वर्गाकडून किंवा ग्राहकाकडून त्यांचा क्वालिटी चांगली असल्यामुळे याला जो गोडवा आणि त्याचं शुगरचं प्रमाण जास्त असल्यामुळे लोक होऊन आकर्षित होते आणि घरी येऊन त्यांच्या शेतातून व्यापारी तर करतात पण शेतकरी सुद्धा याचे ग्राहक सुद्धा खरेदी करून घेऊन जातो. म्हणजे याची गुणवत्ता, क्वालिटी आणि गोडवा जास्त असल्यामुळे लोक इथून घेऊन जातात. धन्यवाद. जसं वराडे पाटील म्हटले का मी फळबागेसाठी पूर्ण जैविक आणि सेंद्रिय पद्धतीने निविष्ठा तयार करून पिकाला देतो आणि माझे गुणवत्ता आणि फळ कशा पद्धतीने चकाकीचं एक्सपोर्ट क्वालिटी तयार झालं, पण ते कसं झालं ते आपण पाहण्यासाठी आपण सांगतील का मी काय काय केलं ते, मग कशा पद्धतीने काय केलं ते त्यांच्या प्रत्यक्षात पाणीतून सांगतील किंवा ते कृतीदर्शक जे असेल ते आपल्याला दाखवतील. आता हे स्लरी बनवतो आपण. स्लरीला 2 किलो गूळ, 2 किलो डाळीचं पीठ, गावरान गाईचं शेण आणि गोमित्र. ते गोमित्र शेण साठवून ठेवलं राहतं आणि त्याच्यानंतर मग हे आपण 10 ते 12 दिवस याचं मिश्रण करून 10-12 दिवसानं ते ड्रीप मधून त्याचं गाळण करून सोडून देतो. आणि ताक आणि अंड्याचं पण हे 3 दिवसाचं राहतं या बाटलीमध्ये. 12-13 अंडे घ्यायचे, 1-1.5 लिटर ताक घ्यायचं आणि ते 3 ते 4 दिवस ड्रम मध्ये ठेवून त्याला आपण सकाळ संध्याकाळ म्हणजे जेव्हा आपला राहण्यात चक्कर होईल ना हलवून घ्यायचं. तेवढ्या बॅक्टेरियाचं काउंट वाढून जातो. कॅल्शियम पण मिळतं आणि अमिनो ऍसिड जास्त प्रमाण मिळतं. त्याचबरोबर आणि हे स्लरी मधूनच आपण ॲझोटोबॅक्टर वगैरे केएनबी वगैरे म्हणजे याच्यातूनच देत राहतो. ज्या केविकेने सुचवलेले आहे किंवा तुम्ही काही तंत्र लोकांकडून ज्या जैविक वस्तू घेतल्या त्याच आपण या फळबागेला देण्यासाठी आपण प्रयत्न करतो ड्रीपद्वारे. अशा पद्धतीने आपण फळबागाचं आता बार बीर सगळं एकदम म्हणजे त्याच्यामुळं क्वालिटी चांगली, त्याची मुळांची संख्या जास्त आहे. तीच फळबागाची क्वालिटी पाहता पाहता आपण आंब्यावर सुद्धा पहा का ह्या सीझन मध्ये हिवाळी हंगामध्ये कोणाच्याच बागेला एवढा बार नाही,
तर हे खत या बुडाला किंवा या खत आंब्याच्या मुळाला आंब्याला पोचल्यामुळे जात असते. चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने बार सुद्धा जास्त आला आंब्याला आणि लवकरच आपल्याला आंबे खायला मिळतील याचे. धन्यवाद.